श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, महाराष्ट्रीय इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे जी आपल्याला एसएससी किट, डिनर सेट, पेटी, सेफ्टी किट मिळत आहे, तर आता जी ती वेबसाईट असणार आहे, तर वेबसाईट बंद झालेली आहे. तर काही बांधकाम कामगारांचा प्रश्न आलेला आहे की ताई, ही बांधकाम कामगार योजनेची वेबसाईट ही पुन्हा कधी सुरू होणार आहे. त्याचबरोबर बघा, जी एसएससी किट, पेटी, सेफ्टी किट, डिनर सेटची आम्ही अपॉइंटमेंट बुक केलेली आहे, तर ही वेगवेगळ्या तारखेला निवडलेली आहे. तर एकाच दिवशी अपॉइंटमेंट बुक केल्यानंतर आम्हाला भांडी संच शिबिर जे आहे तर वाटप, तर ते एकाच दिवशीच निवडायचं आहे. तर हे कसं करायचं आहे, असे बरेच प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत शेअर करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जो असणार आहे शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. तसेच तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. त्याचबरोबर हा जो व्हिडिओ असणार आहे तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. म्हणजे बघा, जे बांधकाम कामगार निगडीत जे काही योजना असतील तर त्याच्याविषयी संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचली जाईल आणि माझा एक पण व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही. तुम्ही जर बांधकाम कामगार असाल आणि तुम्ही अजूनपर्यंत बांधकाम कामगार योजनेचा अर्ज भरलेला नसेल आणि अर्ज तुम्ही भरत आहात, तर ती बांधकाम कामगाराची योजनेची जी वेबसाईट आहे तर ती सध्या बघा OTP तुम्हाला येत नाही, तारीख निवडता येत नाही, म्हणजे बघा तुम्हाला प्रिंट सुद्धा काढता येत नाही. म्हणजे ही वेबसाईट आहे तर आता थोड्या दिवसांसाठी स्थगित केलेली आहे, बंद करण्यात आलेली आहे. कामगार योजनेची वेबसाईट आहे, अपॉइंटमेंट्स आहे, ही कधी बुक करण्यात येणार आहे, ही वेबसाईट कधी चालू राहणार आहे, कधी चालू होईल. तर बघा, आपल्याला अपडेटनुसार ही जी वेबसाईट असणार आहे साधारणतः 4 ते 5 दिवस स्थगित केलेली आहे, अशी अपडेट आपल्याला आलेली आहे. बघा, 25 मार्चच्या अगोदरच ही जी बांधकाम कामगार योजनेची वेबसाईट असणार आहे तर ही पुन्हा चालू होऊ शकते. तर बघा, तुम्ही अजूनपर्यंत गृहोपयोगी संच, एसएससी किट, पेटी, सेफ्टी किट याचा जर अर्ज भरलेला नसेल, फॉर्म भरलेला नसेल, तर तुम्हाला हा जो फॉर्म आहे तर तो भरायचा आहे. अजून बांधकाम कामगारांचं रजिस्ट्रेशन केलेलं नसेल, त्याचबरोबर अर्ज केलेला नसेल, तर रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमचं जे कॅलेंडर असणार आहे तर ते फुल येत आहे. एसएससी किट, पेटी, सेफ्टी किटचा जो फॉर्म किंवा अर्ज भरलेला नसेल, त्याचबरोबर तुम्ही अर्ज भरत आहात परंतु वेबसाईट ही फुल येत आहे. त्याचबरोबर वेबसाईटची तारीख सुद्धा फुल येत आहे. तर बघा, त्या ठिकाणी जे आहे तर वेबसाईट फुल झालेली आहे, त्याचबरोबर अपॉइंटमेंट सुद्धा फुल झालेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला प्रिंटची तारीख जी आहे, OTP आहे, तर तो मिळत नाही. कारण बघा, बांधकाम कामगार योजनेची ही वेबसाईट आहे तर अतिशय स्लो झालेली आहे, बंदच झालेली आहे. OTP निघत नाही, प्रिंट निघत नाही. म्हणून काही दादांचा आणि ताईंचा प्रश्न आलेला आहे की ताई, ही वेबसाईट जी आहे, आम्ही गृहोपयोगी संचाचा फॉर्म भरलेला आहे, पण एसएससी किट आणि सेफ्टी किटसाठी सेपरेट फॉर्म भरायचा का? तर हो, तुम्हाला सेपरेट अर्ज करायचा आहे, फॉर्म भरायचा आहे. ऑनलाईन हा फॉर्म भरायचा असतो, ऑफलाईन हा फॉर्म भरता येत नाही. तुम्ही मोबाईलवरती सुद्धा फॉर्म भरून मध्ये गृहोपयोगी संच फक्त मिळत आहे. तर बघा, केंद्रामध्ये, तालुक्याच्या ठिकाणी केंद्रामध्ये जे आहे वाटप सुद्धा सध्या चालू आहे. तर वाटप बघा, 500 ते 600 लोकांचं केंद्रावरती इतकी जास्त गर्दी होत आहे. 500-600 लोक जे आहेत तर केंद्रावरती गर्दी झालेली आहे. त्यामुळे बघा, सध्या शिबिर हे चालू आहे, वाटप चालू आहे, पण गर्दीमुळे जे हे वेबसाईट आहे तर ही काही दिवसांसाठी स्थगित केलेली. कारण बघा, 21 तारखेपर्यंत म्हणजे 14 मार्च पासून ते 21 मार्च पर्यंत कॅलेंडर हे ओपन झालेलं होतं आणि अपॉइंटमेंट्स जे आहेत तर ह्या सुद्धा बुक करण्यात आलेल्या आहेत. कॅलेंडर बुक झाल्यानंतर बघा, वेबसाईट बंद झालेली आहे. कामगारांचा प्रश्न आलेला आहे की आम्ही एकच अपॉइंटमेंट जी आहे तर ही बुक केलेली आहे, तर मग एसएससी किट, पेटी, सेफ्टी किटसाठी जी अपॉइंटमेंट्स घेतलेली आहे तर त्याची वेगळी तारीख आहे. आणि बघा, आम्हाला पुढे जाऊन काय प्रॉब्लेम येईल का याच्याविषयी. तर बघा, बांधकाम कामगारांविषयी जर माहिती घेतली तर तुम्ही एकाच वेळेस जर हा अपॉइंटमेंट बुक केला नसेल तर मग तुम्हाला कदाचित प्रॉब्लेम येऊ शकतो. काय करावं लागेल की बघा, तुम्ही तालुक्याच्या ठिकाणचं शिबिर निवडलेलं असेल तर शिबिराच्या केंद्राच्या ठिकाणी जायचं आहे. तर तिथे तुमची बघा, एक उदाहरणार्थ तुमची 14 तारीख तुम्ही डिनर सेटची घेतलेली आहे आणि 15 तारीख सेफ्टी किट आणि एसएससी किटची घेतलेली असेल, तर तुम्हाला एसएससी किट आणि पेटी किट, सेफ्टी किट आणि डिनर सेटची प्रिंट जी आहे तर ती एकाच वेळेस तुम्हाला त्यांना द्यावी लागेल. केंद्राचे जे काही तर तुम्हाला तिथे दोन्ही संच एकाच वेळेस मिळवण्यासाठी तुम्हाला 14 तारखेला किंवा मग 15 तारखेला जी तुम्हाला प्रिंट मिळालेली आहे तर ती प्रिंट दाखवून तुमची KYC करायला लागणार आहे. तर तुम्हाला दोन्ही किंवा मग तिन्ही पण संच एकाच वेळेस मिळून जातील. ते सर्व जे काय आहे शिबिर केंद्रावरती, केंद्राच्या त्यांच्या निगडीत आहे, तर त्यांच्यावरती सर्व काही डिपेंड आहे. तर त्याच्यामुळे हा जो प्रॉब्लेम असणार आहे, शिबिर निवडताना तुम्हाला एकाच दिवशीचं शिबिर निवडायचं आहे. वेगवेगळी तारीख जी आहे तर तुम्हाला एसएससी किट, पेटी आणि
सेफ्टी किटसाठी निवडायचं नाही. जी अपॉइंटमेंट बुक केलेली आहे तर त्यासाठी कॅलेंडर जे आहे तर एका दिवशीचं तुम्हाला निवडायचं. जी गृहोपयोगी संचच फक्त घेतलेला असेल आणि सेफ्टी किट ECC किटसाठी तुम्ही आता सध्या अपॉइंटमेंट बुक केलेली असेल तर बघा तुम्हाला फक्त सेफ्टी किट आणि ECC किटची अपॉइंटमेंट जी आहे तर ती निवडायची आहे आणि शिबिरामध्ये जाऊन हे जे दोन्ही संच असणार आहेत प्रिंट काढून KYC करायची. त्यानंतरच हे संच तुम्हाला मिळून जातात. केंद्रावरती 500 ते 600 कामगार बांधव जे आहेत तर त्यांची गर्दी झालेली आहे. वितरण सध्या चालू आहे आणि महाराष्ट्र शासनाने हे एक महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे की सध्या वेबसाईट जी आहे तर ही स्लो करण्यात आलेली आहे. तर पुन्हा ही वेबसाईट जी असणार आहे तर 4 ते 5 दिवसांनी सुरू होण्याची शक्यता महाराष्ट्र शासनाकडून आपल्याला आलेली आहे. तर बघा आजची ही महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगायची आहे. त्याचबरोबर तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून असाल आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणत्या संचाचे वाटप चालू आहे मला हे कमेंटद्वारे सांगायचं आहे. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.